रामनवमीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण अयोध्येमध्ये आज उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे। दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, विद्यमान खासदार आहेत आणि आपण पाहतो त्यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे। संपूर्ण मुंबईमध्ये आम्ही ऐकलं की धनुष्यबाण रामाचा आणि राहुल शेवाळे कामाचा, आज तोच धनुष्यबाण तुमच्या हातामध्ये आहे। कसं वाटतंय, काय भावना आहेत? खूप आनंदाची भावना। आज मला धनुष्यबाण म्हणून या ठिकाणी भेट दिली महंतांनी आणि इथल्या आचार्यांनी, सर्व महाराजांनी। तर मला खूप आनंद झालेला आहे, कारण माझ्या आयुष्यातली एक अनोखी भेट आहे। कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं अयोध्येला भव्य राम मंदिर निर्माण व्हावं, ते स्वप्न पूर्ण झालं आणि ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच मी अयोध्येला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्याकरता आलो आणि त्यावेळी धनुष्यबाण मला भेट मिळते। ही एक अनोखी भेट आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ही भेट मिळाल्या कारणामुळे हे श्रीरामाचं धनुष्यबाण आहे। हा धनुष्यबाण आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या इकडे हा समर्पित करणार आहे, कारण ही भेट त्यांच्याकरता समर्पित आहे। Come, 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 my love, please don't say no, baby. Come, 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 my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। रामनवमीचा पवित्र सण आहे आणि त्याच दिवशी नेमका त्याच्या एक दिवस आधी तुम्हाला हा धनुष्यबाण मिळालेला आहे। कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी? मला खूप आनंद वाटतो, कारण धनुष्यबाणची भूमिका आमच्या सर्वांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे आणि हा प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण मिळाला, त्यामुळे अजून त्याला महत्त्व प्राप्त होतं आहे। धनुष्यबाणामुळेच आम्ही निवडून आलेलो आहे आणि जे काही खासदार झालेलं आहे ते धनुष्यबाणामुळेच झालेलं आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण हे आमच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे आणि त्याला खूप मोठं प्रतिष्ठापन आहे आणि त्याच्याकरता मोठं बलिदान पण सगळ्यांचं आहे पूर्ण। नक्कीच राम मंदिरासाठी काय काय झालेलं आणि काय काय इतिहास आहे तो सगळ्यांना माहिती आहे। आता धनुष्यबाण, धनुष्य तुमच्या हातामध्ये आहे, या धनुष्यबाणाच्या टोकावरती राहुल शेवाळे यांच्या टोकावरती नेमकं कोण असणार आहे? धनुष्यबाणाच्या टोकावरती विनाशकारी शक्ती असणार आहे आणि जे जे सनातन धर्माच्या विरुद्ध आहे ते सगळे धनुष्यबाणाच्या टोकावरती असणार आहे। कोण वाटतं सनातन धर्माच्या विरोधात आहेत? आपल्याला सर्वांना परिचित आहेत, तर जे कोण असतील सनातन धर्माच्या विरुद्ध त्यांच्याकरता हे श्रीरामाचं धनुष्यबाण उपयोगात येईल। निवडणुकीमध्ये उभे राहिले, तुमची तिसरी टर्म आहे, किती विश्वास आहे तुम्हाला? देवाकडे काय मागितलं तुम्ही आज? देवाकडे मी हेच मागितलं की हे प्रभू श्रीरामाचं धनुष्य आज आम्हाला आशीर्वाद रूपी मिळालेलं आहे, तर हे प्रभू श्रीरामाचं धनुष्य हे रामराज्यकरता उपयोगी ठरेल, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे नेण्याकरता उपयुक्त ठरेल, बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य करण्याकरता उपयुक्त ठरेल, बाळासाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करण्याकरता ठरेल आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकसित भारत पूर्ण करण्याकरता उपयुक्त ठरेल। उभाटा गट वारंवार तुमच्यावर टीका करतोय की तुमचं जे हिंदुत्व आहे ते बेगडी हिंदुत्व आहे, नकली हिंदुत्व आहे, खरं हिंदुत्व आमचं आहे। ते 4 तारखेच्या रिझल्टमध्ये दिसून येईल खरं हिंदुत्व कोणाचं आहे ते। नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी राहुल शेवाळे यांनी अयोध्येमध्ये रामललाचं दर्शन घेतलेलं आहे, प्रेरणा घेतलेली आहे आणि 4 तारखेला कळेल की खरं हिंदुत्व कुणाचं आहे, असा टोलासुद्धा ते शिवसेना उभाटा पक्षाला लगावत आहेत। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अयोध्या।